परिस्थिती असो, लक्षात ठेवा आपल्या बापानी हे स्वप्न पाहत असतो की माझ्या जीवनात जे कष्ट आलंय ते माझ्या पोरीच्या जीवनात येऊ नये आणि माझ्या पोराच्या जीवनात येऊ नये. मग आपण काय करायचं? गीता जयंती करायची म्हणजे काय करायची? आलं इथं हरवायला एवढी जयंती नाही. आपल्या जीवनात आपण कसं वागतो, काय गीतेचं ज्ञान काय? मग गीतेचं पहिलं ज्ञान लक्षात ठेवा. ए बाई, खडे खेळू नको. गीतेचं खडे खेळायला सांगितले का? हा, नीट बस, ताट बसायचं. एक गोष्ट सांगतो, मला एक सांगा. तू उभा राहा ग, उभा राहा. हा, उभा राहा. काय नाव आहे तुझं? श्रद्धा. श्रद्धा. श्रद्धा, असे दोन मुलं आहेत. एक मुलगा आंधळा आहे. कोण आहे? आंधळा. आणि दुसरा मुलगा असा आहे, बारीक आहे एकदम, जन्मलेले. दुसरा मुलगा बहिरा आहे. कोण आहे? एक कोण आहे? आंधळा, ज्याला दिसत नाही. दुसरा कोण आहे? बहिरा, ज्याला ऐकू येत नाही. ते लहानाचे मोठे झाले. त्याच्यापैकी कुठल्या मुलाला बोलता येणार नाही? सांग मला. आंधळ्याला का बहिऱ्याला? बोलता कुणाला येणार नाही? अंदाज करा ना, कुणाला बोलता येणार नाही? आंधळ्याला बोलता येईल, बहिऱ्याला बोलता येणार. लक्षात ठेवा, तुम्ही निरीक्षण करा. ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलता येत नाही. बस खाली. याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ असा आहे, तुम्ही इथं शाळेत सुद्धा असताना सगळ्यात एक नंबरची गोष्ट काय माहितीये का? की तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. या गोष्ट मी जे सांगितलं उदाहरण, तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. तुम्ही जर ऐकलं नाही तर ज्ञान नाही. त्याला बहिऱ्याला काय बोलता येत नाही? कारण त्याला ज्ञानच प्राप्त होत नाही. ऐकायला शिकलं पाहिजे. पुढचं काय बोलतंय, शिक्षक काय बोलतोय, आपले आईबाप काय बोलतात, समाज काय बोलतोय, ते आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर आपण इथं येऊन बी बहिरे, त्या पाण्यात राहून दगड जसा कोरडा होतो तसं नाही राहायचं. आपण ऐकायला शिकायचंय. लक्षात ठेवा, ऐका. ऐकलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आणि तीच गीता जी येते. गीता म्हणजे काय? आपल्यात बदल घडणे. गीता म्हणजे कुठली वस्तू नाही की प्रसन्न होईल. तुम्ही मूर्तीवर फुलं वाहिले, असा देव बाप कोणी देव आला लगेच तुमच्यात बदल. तसलं काही नसतंच खरोखर. ते टीव्ही मध्ये. इथं एवढंच आहे की आपल्या वर्तनात बदल करून आणणे, याला म्हणायचं गीता. हे लक्षात ठेवा. जाता जाता फक्त गीतेचे तुम्हाला 2-4 आपल्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगतो. संस्कृत मध्ये सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल. फक्त गीतेचं एक ज्ञान लक्षात ठेवा. आपल्या आई वडिलांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी धडपडणं आणि ते पूर्ण करणं आपल्याला सहज शक्य आहे. आपण आपला उद्देश, आपण विद्यार्थी आहोत. मी शिक्षक आहे समजा, आणि माझा उद्देश शिकवणं आहे. आणि मी जर शिकवलं नाही तर सगळे चर्चा करणार माझ्याविषयी, हे काही चांगले शिक्षक नाही, ते नुसते मोबाईलमध्ये बघत बसते, इकडं बसते. लक्षात ठेवा, तुम्ही जर चांगले विद्यार्थी नसाल तर सगळे चर्चा करणार, हे काहीचा अभ्यास करीत नाही. आपलं पहिलं उद्देश आहे, आपण शेतकरी घरात येत. आईबापाची जाणीव ठेवा. आईने आपल्याला जन्म घातलंय. लक्षात ठेवा मुलांनो, अशा आपल्या बीड जिल्ह्यात लाखो मुली मेल्या जन्माच्या अगोदर. गर्भपात झाले त्यांचे. आपले आईबाप किती धन्य आहेत की ज्यांनी आपल्या जन्माला घातलं. लक्षात ठेवा बरं का. मुलगी फक्त रस्त्यावरच असुरक्षित आहे असं काही नाही. मुलगी ही पोटात सुद्धा सुरक्षित नाही आपल्या बीड जिल्ह्यात तरी. आणि त्या परिस्थितीत तुमचा जन्म झाला